यापूर्वीही आम्ही आपणास बोलताना सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष हा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये क्रमांक 1चा पक्ष असेल। महानगरपालिका नगरपालिका जसं आम्ही 51% वर आमचे नगरसेवक निवडून आले। आज जवळपास महायुतीच्या 25 महानगरपालिकेवर भाजपचे महापौर होत आहे। जवळपास 150च्या वर नगरपालिकामध्ये महायुतीचे नगराध्यक्ष झाले। आता जिल्हा परिषदमध्ये सुद्धा जवळपास 8 जिल्हा परिषदवर भारतीय जनता पार्टी महायुतीचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतील। अनेक मोठे यश भाजपला मिळालं आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या अत्यंत मार्गदर्शनाखाली आम्ही निवडणूक लढली। देवेंद्रजीच्या नेतृत्वात आम्ही लढली। आमच्या अध्यक्षांनी आम्हाला सर्वांना मार्गदर्शन केलं आणि माननीय पंतप्रधान मोदींचं सरकार, देवेंद्रजींचं सरकार, डबल इंजिन सरकारच आम्ही जनतेपर्यंत घेऊन गेलो आणि जिल्हा परिषदेच्या विकासाचा आम्ही एक नवा संकल्प केला। विकसित महाराष्ट्रासोबत विकसित ग्रामीण महाराष्ट्र आणि डबल इंजिन सरकार याच्या माध्यमातून होणारी कामे। शहरी भागात तर आधी महानगरपालिका निवडणुकीत यश मिळालं, ग्रामीण जनताही भाजप आणि महायुतीच्या पाठीमागे आहे असं वाटतं का या निवडणुकीनंतर? 100% आहे। जेव्हा आम्ही निवडणुकीच्या प्रचाराला गेलो तेव्हा ग्रामीण जनतासुद्धा डबल इंजिन सरकार आणि मोदीच्या सरकारच्या, केंद्र सरकारच्या योजना, राज्य सरकारच्या योजना हे आम्ही मांडल्या आणि मला या ठिकाणी आनंद वाटतो की देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये आज आम्हाला महाराष्ट्रामध्ये एक मोठं यश मिळालं आहे। पुणेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची एखादी सत्ता येताना दिसत आहे। अजित दादांच्या पाठीशी तो जिल्हा उभा राहिला नाही, पुणेमध्ये तर आधीच त्या ठिकाणी माननीय अजितदादा यांच्या पाठीशी जिल्हा आहेत। पण ठीक आहे, आता त्यांनी त्या ठिकाणी जिल्ह्याने जे मत दिलेलं आहे आणि अजितदादाला जरी मत दिलं तरी महायुतीलाच मत दिलं आहे। त्यामुळं महायुती या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये येणार आहे। काही अजितदादाचे अध्यक्ष बसतील, काही एकनाथ शिंदेजीचे त्या ठिकाणी शिवसेनेचे असेल, रत्नागिरी वगैरे त्या ठिकाणी दिसत आहे आणि त्यामुळं ज्या ठिकाणी एकनाथजी असतील ते एकनाथजी, अजितदादाचे पक्षाचे असतील त्याचे अजितदादा आणि काही ठिकाणी भाजपा, म्हणजे मॅक्झिमम ठिकाणी भाजपा असं महायुतीच त्या ठिकाणी महाराष्ट्रात दिसेल। मुख्यमंत्र्यांनी प्रचारातून माघार घेतल्यानंतर काँग्रेसला मोठा दणका या निवडणुकीमध्ये बसलेला आहे। शरद पवार गटाला ही दणका बसलेला नाही, महाविकास आघाडी नेमकी खाली गेलेली आहे कारण त्यांच्या भूमिका चुकत आहेत। टीका टिप्पणी करण्याच्या भूमिकेने आता महाराष्ट्र मत देत नाही, महाराष्ट्र विकासाला मतदान करतं। त्यामुळं टीका टिप्पणीवर काही मतदान मिळणार नाही, निगेटिव्ह बोलून मतदान मिळणार नाही आणि मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचा प्रचार हा निगेटिव्ह टीका टिप्पणी, व्यक्तिगत टीका टिप्पणीवर आधारित होता। त्यामुळं जनतेने त्यांना नाकारला आहे। शरद पवारांच्या पक्षाची स्थिती जी सर्वात वाईट दिसत आहे, 6व्या क्रमांकावर अनेक ठिकाणी शून्याच्या समोर जात आहे। शरद पवार साहेबही त्या ठिकाणी महाविकास आघाडीला मार्गदर्शन करण्यामध्ये मला वाटतं कमी पडले आणि केलंही असेल तरी मला वाटतं जे काही निकाल आहे ते निकाल अत्यंत चुकीचे आहे, म्हणजे अत्यंत वाईट आलेले आहेत। महाविकास आघाडीला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे। महाविकास आघाडी चुकीच्या मार्गावर आहे, ज्या पद्धतीनं एनडीएमध्ये जर शरद पवार समोर आले आणि ती शिवसेना ऑलरेडी उद्धव सेनेसोबत गेलेली आहे, हे उद्धव सेना आणि मनसे एकत्र राहिले, त्यामुळे चुकीच्या मार्गावर आहे। काँग्रेसनं काल घोषणा केली म्हणजे अप्रत्यक्ष की आम्ही आता स्वबळावर सगळ्या निवडणुका नाही, काँग्रेस पार्टीच्या नेमक्या भूमिका चुकत आल्या आहेत आणि काँग्रेस पार्टीच्या भूमिका या निगेटिव्हिटीच्या आहे। त्यांनी पॉझिटिव्ह प्रचार केला पाहिजे होता, विकासाच्या त्या ठिकाणी योजना मांडायला पाहिजे होत्या आणि काँग्रेसची स्थिती देशामध्ये वाईट आहे। महाराष्ट्रामध्ये सुद्धा काँग्रेसची परिस्थिती वाईट आहे कारण तिथे व्हिजन नाही आहे। जिथे व्हिजन नाही तिथे जनता नाही, जिथे व्हिजन आहे तिथे लोक आहेत। यवतमाळच्या उमरखेडमध्ये एका शाळेमध्ये काल एक गाणं वाजवण्यात आलं जो पाकिस्तानच्या सैन्याला स्फूर्ती देण्यासाठी 1965 मध्ये रचला होता आणि भारत विरोधी वातावरण निर्माण करण्यासाठी पाकिस्तानमध्ये जो गाणं वाजवलं जातो ते उमरखेडच्या एका शाळेत वाजवलं गेलं। देशद्रोहासारखं एक कृती आहे। अशा देशद्रोही विचार करणाऱ्या लोकांना जेरबंद करण्याकरता आम्ही त्या ठिकाणी कारवाई करण्याची सूचना दिलेली आहेत। माननीय मुख्यमंत्र्यांनी सूचना दिलेली आहेत आणि ज्या ठिकाणी अशा पद्धतीचं पाकिस्तान दर्जेने
वर्तन ज्या शाळा करतील, जे लोक करतील, त्यांना देशद्रोहासारखं त्या ठिकाणी कायदे कलमा लावून त्यांना अटक केली पाहिजे. चंद्रपूर महानगरपालिकेत उद्या महापौर पदाची निवड आहे, चुरस आहे, भाजप कसे प्रयत्न करतात? नाही, भाजपने हा विचार केला आहे, जर कोणी आमच्यासोबत आलं तर आम्ही ना म्हणणार नाही, पण जर नाही आलं कोणी तर आम्ही विरोधी पक्षात बसू. विरोधी पक्षामध्ये बसण्याची तयारी आमची आहे. पण ठाकरे भाजपच्या सोबत आले तर त्यांना सोबत घेण्याची नाही, आता मला सांगा, स्थानिक राजकारणामध्ये कोण कोणाशी जातं मला माहीत नाही, पण हे मात्र पक्का आहे की त्या ठिकाणी लोकल राजकारणामध्ये एखादी काय तिथे स्थिती आम्हाला माहिती नाही, पण आम्ही त्या ठिकाणी नाही आमचा महापौर झाला तर आम्ही विरोधी पक्षात बसू. नागपूरच्या महापौरांचा पदग्रहण सोहळा आज आहे, अमरावतीला आहे, काय सांगणार? नाही, आमचा पदग्रहण सोहळा आहे. आमच्या महापौर या ठिकाणी नीता ठाकरेजी आणि आमच्या उपमहापौर हाथीबेडताई या दोघांचाही पदग्रहण सोहळा आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.